कडून या बाबतीत अतिशय असंवेदनशील आणि गलिच्छ स्टेटमेंट्स येत आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि अस्वस्थ करणार आहे. कारण ती ही महाराष्ट्राची कर्तृत्ववान लेक आहे आणि ह्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे. तुम्हाला आठवत असेल की बीडमध्ये वर्षापूर्वी जी घटना झाली त्याचा उल्लेख पहिल्यांदा संदीप भैयांनी महाराष्ट्रात केला आणि पहिल्यांदा देशमुख कुटुंबाचं जे हत्या झाली आणि वास्तव होतं ते भारताला संसदेमध्ये बजरंग अप्पांनी पहिल्यांदा देशाला कळलं. आणि पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती. त्या काळामध्ये संदीप भैया असतील सगळेच सहकारी बाप्पांनी अमित शहांची गाठ घेतली. 3-4 वेळा त्यांना माहिती दिली. त्यांनी आम्हाला सहकार्य दिलं. म्हणजे जरी आम्ही विरोधात असलो तरी कधीतरी राजकीय मतभेद माणुसकीच्या नात्याने हे ठेवलेच पाहिजेत आणि त्या बाबतीत माझा आणि बजरंग अप्पांचा अनुभव राहिलेला आहे. आणि मी राजकारण बाजूला ठेवून अमित शहांचे मनपूर्वक आभारी मानते की त्यावेळी जेव्हा बजरंग अप्पा आणि मी आणि आम्ही सगळेच मिळून जेव्हा या संतोष भाऊची जेव्हा हत्या झाली त्याच्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो तेव्हा त्यांनी आमचं ऐकून घेतलं आणि इन्क्वायरी लावली. आणि पुढे काय झालंय आपण सगळेच पाहतोय. त्या केसचा आजही दिल्लीत असेल आणि महाराष्ट्रात असेल बाप्पा रोज फॉलोअप घेतात. त्या कुटुंबाची आपल्या लेकीचं शिक्षण एक आपल्या महाराष्ट्राच्या कुटुंबाचा विषय झालेला आहे आणि त्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. दुर्दैव ही घटना झाली आणि या घटनात मेहबूबबाई असतील आणि या सगळ्यांनीच हे वास्तव सुषमाताई असतील सुषमाताई सातत्याने असतील मेहबूब हे सगळे वास्तव सांगतायत. आणि साधारणपणे वर्तमानपत्रात जे येत आहे किंवा चॅनल्सवर तुम्ही दाखवतायत कुठेतरी हे प्रकरण दाबायची अशी एक भावना लोकांच्या मनात आली आणि त्यांच्या कुटुंबाच्या बोलण्यातही आली. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी SITची स्थापनाचा जो बोलले त्याचा मी आभार मानते. पण जेव्हा आम्ही ऑर्डर पाहिली त्या ऑर्डरमध्ये माझ्या कुटुंबानी मला असं सांगितलं की ती फुल फ्लेज्ड SIT नाही असा एक समज झालेला आहे. त्याच्यामुळे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुटुंबाला आणि हा सगळ्या कुटुंबाचा निरोप घेऊन संदीप भैया आणि बाप्पा या दोघांनीही माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या कानावरही टाकलेलं आहे. महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची भेट संदीप भैयांनी घेतलेली आहे. त्यांच्याही कानावर हा विषय घातलेला आहे. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती आहे की एक SIT जी मागणी या कुटुंबाची आणि समस्त महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेची आहे की एक सरन्यायाधीश रिटायर्ड असतील त्यांना त्याची जबाबदारी द्यावी आणि पूर्णपणे पारदर्शकपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता त्या कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे. आणि त्याच्यामुळे या केसमध्ये आम्ही सगळे स्वतः फॉलोअप करणार आहोत. संदीप भैया सुषमाताई मेहबूबबाई हे सगळे त्याचा फॉलोअप करतातच आहे. पण त्याचबरोबर बाप्पा आता दिल्लीला जेव्हा पार्लमेंटला जातील त्यांनी निर्णय घेतला आहे की ते अमित शहांच्याही कानावर हे सगळ्या वास्तव घालतील कागदपत्र त्यांनाही दाखवतील. आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुठल्याही राजकीय दबाव खाली येऊ नका. ही महाराष्ट्राची लेक आहे आणि त्या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे काय आम्हाला करावं लागेल राजकारण बाजूला ठेवून आम्ही माणुसकीच्या नात्याने नैतिकतेने ताकदीने या कुटुंबाबरोबर उभे आहोत. पाहायला गेलं तर SIT नेमली असं फक्त घोषणा केली परंतु SIT नाहीये सांगितलेलं आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सुद्धा अशीच SIT नेमली. त्याला 4-5 महिने होते पण SIT नेमून फक्त ठेवल्या जाते त्याच्यानंतर तपास होतो नाही जनतेसमोर नाही. महादेव योगायोगाने इथे येतानाच महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्यांना मी फोनही केलाय. त्या मला 11:30 वाजता बीडला भेटणार आहेत. त्याच्यामुळे त्याचाही मी रिव्ह्यू त्यांच्याबरोबर घेणार आहे आणि सातत्याने आम्ही सगळेच त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. रोहिणीताई असतात आम्ही सगळेच असतो आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे
की कुठलाही राजकीय दबाव कुठल्याही केसमध्ये होऊ नये. ज्यांनी कोणी गुन्हा केलाय त्याच्यासाठी संविधानाच्या चौकटीत न्याय सगळ्यांना समानच असला पाहिजे. तुम्ही सत्तेत असू द्या किंवा जो गलत आहे वो गलत ही आहे. त्यामुळे महादेव मुंडेंची केस असेल त्याचा आम्ही परत आज सगळे मिळून रिव्ह्यू घेणार आहोत 11:30 वाजता बीडला. आणि ही जी घटना आहे या कुटुंबाचा आग्रह आहे की फुल SIT झालीच पाहिजे. आणि संदीप भैया ऑलरेडी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललेले आहेत. त्याच्यामुळे अपेक्षा ठेवा, नाही झालं तर परत जातील. आम्ही दिल्लीत फॉलोअप करू, हे महाराष्ट्रात फॉलोअप करतील. पण सगळ्यांनी ही फुल फ्लेज जी कुटुंबाची मागणी आहे, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची मागणी आहे, ती महाराष्ट्र सरकारला करावीच लागेल. तर या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये ज्या दोघांची नावे ते अटक झाले, तर परंतु पत्रामध्ये ज्यांची नावे आहेत आणि ज्यांच्यावर आरोप होते त्यांच्यावर मात्र अद्याप कुठलीही प्रशासकीय असेल कायदेशीर असेल कारवाई कुठलीही झालेली नाही. त्या संदर्भात चालढकल केली जाते असं वाटतं. नाही, काय नक्की पुढे काय म्हणून SIT जर आली ना आणि पारदर्शक इन्क्वायरी झाली. आता तुम्हाला सांगते सिलेक्टिव्हली गोष्टी मीडियात बाहेर कशा येतात. कोणीतरी तुम्हाला देतंय ना, नाही तर तुम्हाला कसं कळलं असतं. आता मला सांगा, CDR रिपोर्ट हा लीक कसा झाला, सिलेक्टिव्ह लोकांनाच कसा झाला, आरोप प्रत्यारोप झाले. अहो, कुणाची तरी लेक आहे ती आणि तुम्ही असलं करता. एक गलिच्छ राजकारण कुठून सुरू झालंय महाराष्ट्रात, मला आश्चर्य वाटतं. आणि इन्क्वायरी होऊ द्या ना, घाई काय यांना. पूर्ण पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. ही आपली लेख केलेली आहे, महाराष्ट्राची लेख केली आहे, आपली नैतिक जबाबदारी. आणि आम्ही इथे सगळे एवढंच करायला आलोय की ह्याच्यात कुठलाही राजकीय दबाव आम्ही येऊ देणार नाही. जो कोणी गुन्हेगार आहे, कोणी असू देतो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. असा इथे हेमाताई पण आहेत, त्याही कुठे गेले, हेमाताईही फॉलोअप घेत होत्या. त्यांनी काही, त्या स्वतः वकील आहेत, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शनच्या नोट दिलेल्या आहेत. त्यांनी पण केस घ्यायचं त्यांची इच्छा आहे. पण आमची विनंती राहिली की सरकार केस घेते, म्हणून आम्ही ताईंना विनंती केली की सरकारलाच आपल्याकडून काय मदत करता येईल त्याच्यावर तुम्ही लक्ष करा. केसमध्ये कुठलीही गोष्टात विस्कळीतपणा येऊ नये. त्यामुळे आम्हाला याच्यात राजकारण अजिबात करायचं नाही. आम्ही माणुसकीच्या नात्याने इथे सगळे आलोत. म्हणून मी हात जोडून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते. माझी विनम्र विनंती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी कृपा करून कुणालाही क्लीन चिट देऊ नका. आमचा विश्वास आहे तुमच्यावर. ताई, तुम्ही एकीकडे म्हणताय राजकारण करू नये यात कोणी, परंतु दुसरीकडे सत्ताधारी जो पक्ष आहे आणि त्या पक्षातील जे काही लोक आहेत, महिला आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा मंत्री जयकुमार गोरे असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री असतील, त्यांनी क्लीन चिट देण्याबरोबरच या पीडितेच्या चारित्र्यावर देखील शिंतोडे उडवण्याचं काम केलंय. मला अतिशय वाईट वाटलं त्याचं. म्हणजे मला अपेक्षा नव्हती. आणि देवेंद्रजींकडून माझ्या, जरी आम्ही विरोधक असलो तरी माझ्या अपेक्षा आहेत, ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे माझी एवढीच त्यांना हात जोडून विनम्र विनंती आहे की तुम्ही कुणालाही इन्क्वायरीच्या आधी क्लीन चिट देऊ नका. हो, ही कुणाची तरी लेख आहे आणि इन्क्वायरी आहे ना, जबाबदारीचं पद आहे ना मुख्यमंत्री असणं. कुणाची तरी लेख आहे आणि बाकीचे काय करतात तो त्यांच्या सरकारचा भाग आहे. त्याच्यामुळे त्याची जबाबदारी मला असं वाटतं आपण माननीय मुख्यमंत्र्यांनाच विनंती करावी की तुमचे लोक काय बोलतात हे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवरावं, अशी माझी विनम्र विनंती आहे. कारण त्या कुटुंबाचा वर केवढं मोठं दुःख आहे, त्याचा कधीतरी विचार करा ना कोणीतरी. राज्यामध्ये असे महिलांचे अनेक प्रकरण वाढत आले आहेत. राज्यामध्ये महिला सुरक्षित असा विषय सुरू आहे. गृह विभागाचे